neurosurgeon, neurophysician will give you these exercises. Psychiatrists also they give you these exercises. And here जर exercises आम्ही regular करत रावले, brain cell constantly बरे उरता. Especially maths. Okay. And especially to एक फाटली वस्तू उगडास करपाची हॅबिट असत ना. मेमरायझिंग नॉट मेमरायझिंग म्हणजे कितें फाटल्या आपली मेमरी कशी केल्या. आता जर एट द एंड ऑफ द डे बूक घेऊन 100 फाटी वाचप दॅट इज नॉट मेमरायझिंग. अँड दीस सोंपलो आज त्या दिसा बसला आज सकाळी उठलो तो रातचो राती पण कितें केलें इफ आय कॅन रिकलेक्ट न्ही प्रत्येक वस्तू एक 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 करून सारकी रिकलेक्ट करीत इन डिटेल. डॉक्टर लक्ष्मी मेळ्ळे हांव कितें उलयलो कित्याक उलयलो कितें जालें तेजेर प्रत्येक ब्रेन सेल एक्टिवेट जाता. आनी विथ दीस एक्टिविटी न्ही तुजी सबंद दिसाची एंग्जायटी वता. ओके हांव लक्ष्मी कडेन झगडलो कित्याक झगडलो अशें अशें जालें. ओके कोण रॉंग असलो हांव रॉंग असलो काय तूं रॉंग असलें. त्या वेळार हांव रॉंग असलो जाल्यार म्हाज्या मनान येता ना हांव रॉंग आसा. आनी स्वता कडेन स्वता फट उलयना. बरोबर. आय डोंट टॉक रॉंग टू लायज टू मायसेल्फ ना हांवें चूक केली आनी एकदां म्हाका जर केली चूक केली म्हणून दुसरे फावटी आय चेंज. कितली सिंपल गजाल आसा आनी आमी ही विसरतात. सांजची जर आमी बसली आनी सगळे रिवायज केले आमचो दीस जाल्यार इट इज सो बेनिफिशियल. ऑफकोर्स इट इज आमी कॉन्सन्ट्रेशन वाडटले ते दॅट इज अ पार्ट बट इट इज गोइंग टू रियली मेक थिंग्स गुड फॉर अस. दुसरी एक गोष्ट रातचो न्हिदलो तरी आसतना एक प्रश्न उरता एक टेन्शन आसा फाल्यां अमकें अमकें करूंक जाय फायनान्शियल म्हाका क्रंच प्रॉब्लेम आसा. ओके दॅट प्रॉब्लेम आतां सॉल्व जायना म्हाजे कडेन रातचो. द बेस्ट थिंग त्या प्रॉब्लेमाक कितें करप उठलो एक डायरी घेतली ते बरोवन दवरले. हे 2-3 वस्तू तकलेंची आसा सॉल्व जायना बरयल्यो सारक्यो 2 मिनटां भितर तुका न्हीद पडटली. आनी बाय द टायम यू गेट अप इन द मॉर्निंग न्ही त्या 2-3 प्रॉब्लेमाचे सोल्युशन तुजे कडेन रेडी आसता. हाली अनकॉन्शियसली आमचे ब्रेन काम करता. हाली खूब कडेन न्हीद पडना हो प्रॉब्लेम खूब आसा इन्सॉम्निया. ताजेर हो उपाय एब्सोल्यूट उपाय न्ही सादो उपाय न्ही. न्हीद कित्याक पडना म्हाका एक प्रॉब्लेम आसा सगळ्यांक प्रॉब्लेम आसा म्हाका एक प्रॉब्लेम आसा ते घेवन हांव तशें हेजेर कितें करतलो हेजेर कितें करतलो हेजेर कितें करतलो हांव वॉलंटरली तेजेर विचार करता. and then I excite my adrenaline and corticosteroid system and तितून माझी बॉडी एक्साइट जाता भितरल्या जरी हांव न्हिदला तरी बॉडी इज नॉट रिलॅक्सिंग. सो तेच प्रश्न हांवें बरोवन काडले 1 2 3 4 3 प्रॉब्लेम हाजी बरोवन काडली. आफ्टर एनालिसीस ऑफ द होल डे ओके दिस इज माय प्रॉब्लेम काडून दवरा कुशीक 2 मिनटांनी तुमकां न्हीद पडटा बॉडी रिलॅक्स जाली ना प्रॉब्लेम इज ओके. इतले सोपे पळय इट्स व्हेरी इजी सामकें इजी 2 मिनटांनी न्हीद पडटा. इतलेच न्ही अनकॉन्शियस मायंड तुजें मागीर काम करूंक लागता आनी दुसरे दिसा तूं जेन्ना उठ्ठा न्ही तुज्या त्या प्रश्नाचें उत्तर तुजे कडेन रेडी आसता. ऑल दॅट कितें करूंक जाय बरोवन काडूंक जाय आनी यू हॅव टू हातून मेमरी सुधारली ब्रेनचे कॉन्सन्ट्रेशन वाडले आनी तातून यू फील रिलॅक्स्ड सो दॅट यू आर रेडी टू एब्झॉर्ब मोर. इट्स द मोस्ट सिम्पलेस्ट थिंग दॅट आमी प्रत्येक जाण करूंक शकता आनी प्रत्येक जाणान जर करत अर्दी प्रॉब्लेमां बाकीचे खुबशे कॉम्प्लेक्स वस्तू आहा न्ही ब्रेन एक्सरसायजीस सुडोको अँड ऑल दोज थिंग ब्रेन टीचर्स एटलीस्ट येस सादी वस्तू न्ही व्हेरी व्हेरी सिंपल. एकट्याक तुका न्हिदी स्लिपींग पिल लागचें ना. खरें म्हणजे तुम्ही बरयले जे हे बूक आसा अलर्ट एक्टिव अँड अलाइव्ह एट 100 हेच जर आमी रेफरन्स म्हणून सदां वाचले जाल्यार ते रेफरन्स आमकां इतले मेळटले. इट इज अ रेफरन्स बुकूच केला हांवें ताका. तो बूक प्रत्येकान सांगतना सगळ्यांक सांगता हो बूक वाचून बरो बूक म्हणून काडून दुसऱ्याक दिवं नाका. खूब जाणांनी आपूण वाचला बरो बूक आनी दुसऱ्याक दिला सेट ना हो बूक तुमचे कडेन दवरा दिसाक 1-2 पानां वाचा आनी प्रत्येक फावटी त्या भितरली डेप्थ मेळटली. एकदा वाचून सगळे डेप्थ येना. आणि तेच आमी ह्या चर्चेंतल्यान साधतात की ह्या पुस्तकान जे बरयल्या ते इन डिटेल आमकां कशें समजचे आणि आमी ते कशें उपयोगान हाडपाचे आणि फायनली 100 कशी गाठची. आता एकाच रुलाचेर आमी आता 500 प्रोग्राम एपिसोड्स केले. सो जस्ट टू अंडरस्टँड द डिटेल्स सी द डेप्थ ऑफ दी विषयाची खोलाय जी आसा डेप्थ जी आसा ती हाजेर कळटा. तर तुम्ही फाटल्या खेपे म्हणिल्ले की
विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्टुडंट्स नाव की एकाच जाग्यार बसून तुम्ही अभ्यास करा टू बिल्ड अप कॉन्सन्ट्रेशन. बिकॉज आय हॅव सीन इवन माय चिल्ड्रन दे लायक टू चेंज प्लेसीस. हांगा बसले, टीव्हीच्या समोर बसले, मागीर बेडरूमान येऊन बसले, परत गॅलरीन गेले. आणि आय फर्मली टोल्ड माय डॉटर दॅट यू हॅव टू सिट इन वन प्लेस नाव. तर तुमचो प्रोग्राम पळतकूच ताजे ते लक्षात गेले. पण तरी पण म्हाका न्ही ताची कारणां जाय की वाय इट इज इम्पॉर्टंट. इज चेंज नॉट बेनिफिशियल टू अ पर्सन. वी वॉन्ट चेंज. आमकां चेंज जाय आणि आजच्या फास्ट लायफान आमी चेंज करत वता. ओके, मातशे हांगा बसले, वाजलो थंय बसलो. परिवर्तन हो सृष्टीचो नियम म्हणटात. चेंज इज अ स्पाइस. पण पळय न्ही, आतां आय एम स्टडींग, हांव शिकता न्ही, हे बूक घेवन म्हाका म्हाजो लेसन शिकूंक जाय. वो एक हिस्ट्री वाचता, वॉट एवर इट इज, लेसन शिकूंक जाय म्हणजे म्हाका तो फाल्यां मेमरायज करूंक जाय, तकलेन घालूंक जाय, म्हाका तेजेर फाल्यां पेपर बरोवंक जाय. ओके, सो आय नीड टू क्रिएट अ मेमरी. जेन्ना हांव हो वाचता न्ही, हे शब्द म्हाज्या तकलेन गेल्या, ओके, दे आर गोईंग कॉन्स्टंटली ऑन माय ब्रेन सेल. तेन्ना तूं उलयता ते हांव आयकता. हो उजवाड आसा तो तकलेन येता. हांगा हो कितें म्हणटा आवाज येता. हेवटेन गाडी गेली थंय येता. घरान कितें भायर कितें चल्लां तें सगळें वता. आनी हे सगळें हे हांव वाचता वाचता ते सगळें ते ब्रेन सेलान वता. ओके, नाव आय हॅव हॅड दीस किपींग माय मायंड शार्प सेंटेन्स. तेज्या बरोबर हांव कू हे सगळे ब्रेन सेलान आयले न्ही, तकले कानांसून ते ब्रेनान गेले. इट इज गॉन इन टू युअर मेमरी सेल्स. सो जेन्ना हांव तो रिकवर करता न्ही, ते कितें जाता, देन हे सगळें येता. देन आय डोंट नो वॉट इज रायट थिंग. आतां हेच जर हांवें आमी सभोवताटीचे हे सगळें काडूंक शकना. दॅट्स फर्स्ट थिंग आय सेड इज मिनिमम डिस्टर्बन्स. हे पयलें. आनी तेज्या बरोबर हीच जर म्हाका सदची वस्तू जाली, डिस्टर्बन्स आसा पण हांव ह्या जाग्यार म्हाजें टेबल सारकें सिस्टमॅटीक केलां, तेजेर बसला, आय एम कॉन्सन्ट्रेटींग. आनी जे डेली जर हे जायत, ब्रेन सेलान कशें बसता, हांव वाचता ते सेंटेन्स गेले, तेज्या बरोबर सदचे एकूच हे गेलो, एकूच गेलो की ते ब्रेन ताका फिल्टर करता. दॅट इज कॉल्ड नॉयज फिल्ट्रेशन. ओके, दॅट इज कॉल्ड नॉयज फिल्ट्रेशन. ते फिल्टर करता. हे आमी कंप्युटरान वापरता पळय, एक फिल्टर आसता विच इज कॉल्ड नॉयज फिल्टर. ओके, आनी तो जसो वापरलो की ते ऑटोमॅटिकली फिल्टर जाता आनी ही लायन क्लियर, चड क्लियर तकलेन उरता. बरोबर. आनी जेन्ना तुजी रिकवरी जाता न्ही, ग्रास्पिंग बरें जाता. ओके, सो दॅट्स एक्झॅक्टली वॉट हॅपन्स. सो एक जागो बसप इज ऑलवेज गुड. एका जाग्यार बसप जायना. यू डोंट हॅव टू आफ्टर एक वर आनी दवर बूक, भायर वच, मातशी मस्ती कर, यो आनी परत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपाशी पोटार जेन्ना वतात, स्कुलान वतात किंवा कितें, आमी जेन्ना इवन कामार जर आमी गेले उपाशी पोटान, हाव डज दॅट अफेक्ट? सी, आमकां एनर्जी जाय न्ही. ब्रेन सेल वर्क्स ऑन ग्लुकोज एनर्जी, प्युअर ग्लुकोज. आनी ग्लुकोजची एनर्जी ताका जाय न्ही. ती जर सफिशियंटली आमच्या आंगान ना, डेफिनेटली ब्रेन सेल्स आर फटिग्ड. ओके, तशें जेवतकूर ग्लुकोज चड जालो आंगान, ओके, तेन्ना ब्रेन सेल गो टू स्लीप. सो ब्रेन सेलांक उपाशी उरूंक जायना. आनी आफ्टर ओवर इटींग ऑल्सो यू कांट स्टडी वेल. So दोनूय, इट शूड बी जस्ट प्रॉपर लेवल ऑफ ग्लुकोज पावलो, पोट रिकामे असले, सगळं सिस्टम, ब्रेन कॅन एक्सट्रॅक्ट more blood and concentrate very very nicely onto that. So upashi is absolutely not the right thing. ते भुरगे आपली हेल्थ डॅमेज करून बसता. ब्रेकफास्ट न घेता बी वतात. सामकी वायट संवय, सामकी वायट संवय. दे गोइंग टू हायपोग्लायसिमिया. आनी तेज्या नंतर मागीर हायपोग्लायसिमिया करत करत कितें जाता, दनपारां जेन्ना येता तेन्ना ओकासले भशेन खायत रावता न्ही. आनी हे भुरगे पळोवंक वचत नाल्यार मोठे चड जाता. बरोबर. बिकॉज चड भूक लागूंक जाय म्हणून चड खाता, एब्झॉर्प्शन चड जाता, फास्टर जाता. तुम्ही जे कॉन्सन्ट्रेशन वाडोवपाक जी एक्सरसाइजीस सांगिल्ल्यो आसात त्यो व्हडल्यां खातीर वेगळ्यो आनी ल्हानां खातीर वेगळ्यो अशें? एब्सोल्युटली कांय ना. प्रत्येकाचो ब्रेन सेम आसा. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ब्रेन सेल बरें काम करता. ब्रेन सेला कडल्यान आमी बरें काम करून घेवप. आनी जर ह्या ब्रेन सेलांक आमकां खूब वर्सां जगोवंक जाय, 100 वर्सां ते जर एक्टीव आसत, नाल्यार ऑटोमॅटिकली कितें जाता, द बॉडी वील रिमेन गूड. ओके, सो जे भुरग्यांक सांगता, जाणट्यांक सांगता, देर इज नो डिफिकल्ट. भुरग्यांक तरी ब्रेन इज ऑलरेडी बरें आसता. जाणट्यांचे आमचे डिमेन्शिया जायत वता. ब्रेन सेल एवरी डे आर डायिंग. ते आमी
कशें सांबाळूंक जाय आनी ताका लागून जाणट्यांक भुरग्यां पेक्षा चड वस्तू जाय कॉन्सन्ट्रेशनाचेर. एज ए आवय तूं भुरग्याचेर चिंत्ता, भुरग्यांक ऑटोमॅटिकली मेमरी आसता, बरी आसता, ऑटोमॅटिकली खुबश्यो वस्तू जाता आनी भुरग्यांचे ब्रेन डेव्हलप जायत आसता न्ही. वायल जाणट्याचे ब्रेन आफ्टर 40 इज डिटिरियोरेटिंग. हे डिटिरियोरेशन आमी बंद करूंक जाय आनी हे डिटिरियोरेशन जर आमी सांबाळून दवरत, इवन एट 90 or 100 आमची मेमरी शार्प करूंक शकता. या पुस्तकान दिल्ली सुत्रा जर आमी फॉलो केली, पाळली, तर आमी नक्कीच विल हॅव बेस्ट ऑप्टिमम कॉन्सन्ट्रेशन टिल वी अटेन 100. नॉट जस्ट कॉन्सन्ट्रेशन, यू लुक एट द ब्रेन सेल नॉट डायिंग. ओके, ब्रेन सेल मरूंक जायना. सो दिस इज वन ऑफ द मेन रिझन्स वाय वी आर हियर, प्रोटेक्टिंग द ब्रेन सेल. राईट. अँड यू नो being more active, alert and alive at 100. तर तरी हांव तुमकां दर खेपे याद करताच, पण परत एकदा हांव तुमकां सांगता की आमकां तुमच्या कडल्यान प्रश्न अपेक्षीत आसा आनी आमचो WhatsApp नंबर आसा 8408897337. ह्या नंबराचेर तुमी आमकां WhatsApp करूं शकतात, प्रश्न विचारूं शकतात आनी विल बी मोर दॅन हॅपी टू आन्सर ऑल द क्वेरीज दॅट यू सेंड अस. विषय भरपूर आसा चर्चा करपाक, डिस्कशन करपाक. आमच्याकडे स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी भरपूरशे विषय आसात जे विल बी मोर दॅन हॅपी टू ब्रिंग इट टू यू. पण आता वेळ जाल्ल्या कारणान हांव तुमची रजा घेता. परत एकदा मेळुया फुडल्या शुक्रारा रातचे 9:30 वरांचेर. कीप वॉचिंग प्रुडंट मिडिया. नमस्कार. नमस्कार.